Pairing. नमस्कार. जय गौमाता. सगळ्यांना ऐकू येते का? कोणीतरी चॅट मध्ये टाईप करा. आवाज येतोय का? गुड. ठीक आहे. आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले आभार. वेबिनार साधारण 60 मिनिटे चालेल. वही पेन काही असेल जवळ तर घेऊन बसा. पहिले 30-40 मिनिटं मी बोलेन. त्यामध्ये काही जर तुम्हाला शंका आली किंवा काही प्रश्न पडले किंवा आपले काही स्वतःचे प्रश्न असतील तर ते लिहून ठेवा. आणि शेवटचे 15 मिनिटं आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी वेळ ठेवलेला आहे आपण. आता मी माझी ओळख पहिल्यांदा करून देतो. मी आहे मनीष कुलकर्णी. मी बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे. दोन 2017 पर्यंत मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून फुल टाइम काम करत होतो. नोकरी करत होतो, काही कन्सल्टन्सी करत होतो. 2017च्या नंतर मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आता जे काही लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी तोपर्यंत मला आपापल्या गावांची नावं किंवा तालुका असेल तर तालुक्याची नावं ही चॅटमध्ये टाईप करा. कोपरगाव. अजून काही लोक जॉईन होत आहेत अजून. आता मित्रांनो, मी या क्षेत्रामध्ये वळायचं कारण काय आहे? मी पूर्णपणे सॉफ्टवेअर सोडून या क्षेत्रामध्ये आलो त्याचं कारण काय की हेपेटायटिस बी म्हणून एक व्हायरस असतो, कावीळ मधला प्रकार आहे. हेपेटायटिस ए, बी, सी, डी, ई आणि एफ असे प्रकार आहेत त्यामध्ये. त्यातला हेपेटायटिस बी हा जर तुम्हाला एक 6 महिन्याच्या पेक्षा जास्त जर तुमच्या शरीरात असेल तर ते क्युअर होत नाही असं म्हणलं जातं. आयुर्वेद किंवा आयुर्वेद किंवा ॲलोपॅथीमध्ये मुख्य त्यावेळेला मी ॲलोपॅथीमध्ये त्याच्यावर सोल्युशन बघत होतो तर मला कुठं सापडलं नाही. माझ्या वडिलांचं निधन त्या कारणामुळे झालं, त्यांना त्यामुळे कॅन्सर झाला. त्यानंतर आम्ही आमच्या तिघही भावांचे टेस्ट केल्या, त्यावेळेला आमच्या तिघा भावांमध्येही तो व्हायरस सापडला.
त्यातल्या माझ्या भावामध्ये तर एका भावामध्ये तर प्रचंड मोठा काउंट होता की तो लिव्हर डॅमेज करायला सुरू झाला असणार आहे त्यावेळेला, आणि ते लिव्हर डॅमेज करून ते व्हायरस ते नंतर कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. ह्या गोष्टी दिसल्यामुळं त्याचा काहीतरी उपाय पाहिजे हे 1-2 वर्ष मी सर्च केलं. त्यानंतर मला 2017 साली त्याचं सोल्युशन हे पंचगव्यात मिळालं. श्री नितेश ओझा म्हणून मला माझ्या नशिबाने भेटले. त्यांनी ते गोष्टी मला सगळ्या सांगितल्या. त्यानंतर मी 1 वर्ष त्यांच्याकडं कोर्स केला आणि 2018 पासून मी स्वतःची गोशाळा चालू केली आणि त्यानंतर उपचार माझे चालू केले स्वतःवर आणि भावावर वगैरे. आता मी ते साधारण 2-2.25 वर्ष मी उपचार घेतल्यानंतर त्यातून माझी सुटका झालेली आहे. मी त्याचे तुम्हाला रिपोर्ट्स दाखवतो. हां, 2018 साली जूनमध्ये टेस्ट केल्या. पुन्हा एकदा उपचार चालू करायच्या अगोदर पुन्हा एकदा टेस्ट केल्या. त्यावेळेला व्हायरस काउंट होता 47.9. त्यानंतर साधारण 9 महिन्यानंतर आम्ही चेक केलं. त्यावेळेला काउंट होता 20.59 आणि ऑक्टोबर 2020 म्हणजे साधारण 2-2.25 वर्षानंतर हा लेस दॅन 0.1 असं रिपोर्ट आला, नॉन रिॲक्टिव्ह म्हणून रिपोर्ट आला. आता ह्या गोष्टी कधी होत नाहीत. तर ते मी ज्या लॅबमध्ये टेस्ट करायला दिल्या, तर त्यांनी पहिल्या दिवशी टेस्ट केल्या असतील त्यांच्याकडे. पण दुसऱ्या दिवशी मला फोन आला, की तुमचं सॅम्पल खराब झालंय, तर तुम्ही पुन्हा एकदा देऊ शकता का? मी दुसऱ्या दिवशी सॅम्पल द्यायला गेलो पुन्हा आणि 2-3 दिवसानंतर त्यांनी मला 2 रिपोर्ट दिले. दोन्ही रिपोर्ट साधारण सारखेच होते. त्याचं त्यांना एवढे कमी काउंट कसा झाला, एवढा फरक कसा पडला, त्यांच्या आयुष्यात कधी ते झालेलं नव्हतं. कारण हा हेपॅटायटिस बीचा व्हायरस काउंट कधी कमी होत नाही, फार वाढत असतो कायम. कुठलाही उपचार त्याला नाहीये असं त्यांचं ठाम मत होतं. मग हे कसं झालं म्हणून त्यांना असं वाटलं की त्यांच्या मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्यांच्या टेस्टिंगचं जे काही त्यांचं लॅबचं मशीन असेल, त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर ते कॅलिब्रेट करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी दुसरं सॅम्पल मागवलं. पुण्यामध्ये दुसऱ्या एका लॅबमध्ये जाऊन त्यांनी टेस्ट केलं. त्यांच्या खर्चाने, स्वखर्चाने. आणि त्यानंतर रिपोर्ट बघितले तर दोन्ही पण सेम आहेत रिपोर्ट. म्हणजे त्यांच्या त्यावेळेला लक्षात आलं की आपलं मशीनमध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. ह्या माणसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं कधी होत नाही. म्हणून त्यांनी मला स्पष्ट बोलवून ते जे काही डॉक्टर होते त्या लॅबचे इन्चार्ज किंवा त्यांचे मालक, त्यांनी मला स्वतः भेटले. काय केलं उद्योग म्हणून त्यांनी विचारलं. त्यावेळेला मी हे सगळं सांगितलं की असं असं आम्ही पंचगव्यामध्ये उपचार घेतले, त्यामुळे ते झाले 2 वर्षानंतर काउंट बराच जवळजवळ 0 झाला. त्याचे हे रिपोर्ट्स आहेत. मंगल लॅबोरेटरी म्हणून त्यावेळेला मी बारामतीमध्ये राहत होतो. तिथे आम्ही रिपोर्ट हे केलेला. हा पहिला आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. तर मित्रांनो, आता ह्या अशा गोष्टी होण्याचं कारण किंवा आज प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आज काही ना काहीतरी 1 किंवा 2 लोकांना प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स कुठले आहेत तर काहींना डायबिटीज आहे, काहींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, काहींना किडनीचा त्रास आहे, काहींना हार्टचा त्रास आहे, काहींना संधिवात वगैरे असे काही त्रास आहेत. असे वेगवेगळे त्रास आहेत, काहींना मल्टिपल आहेत. असे बरेचसे आजार आहेत. हे आपण मॅक्सिमम घरामध्ये बघतोय. आता यातल्या फक्त किती लोकांच्या जवळपासच्या घरांमध्ये असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी फक्त येस म्हणून टाईप करा. नाही, हे जे काही तुम्ही टाईप करताय हे फक्त मला दिसणार आहे. त्यामुळे कुठेही काही टाईप करताना संकोच बाळगू नका. ते फक्त मला दिसणार आहे, बाकी कोणाला दिसणार नाहीये. आता या सगळ्या गोष्टींना बऱ्याच लोकांनी येस लिहिले. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींना कारणं काय काय असू शकतात? एक म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत. काही आपण बाहेरचं बरचसं खातो किंवा वेगवेगळ्या वेळेला खातो. त्या सवयी आपल्या वेगळ्या असतील. त्यानंतर हवेमध्ये प्रदूषण आहे.
बरीच कारणं आहेत. त्यातली काही 2-4 कारणं मी तुम्हाला सांगतो, की प्रदूषण शहरांमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी रेस्पिरेटरी किंवा श्वसनाचे विकार बरेचसे होत आहेत. नंतर मुख्य हे आहे, की जे आपण खातो, गहू, तांदूळ असेल किंवा काही कडधान्य असतील, जे काही आपण खातो, त्या बऱ्याचशा गोष्टी ह्या युरिया, डी-ए-पी किंवा असे रासायनिक खतं, रासायनिक औषधं वापरून ते केलेलं असतं. तर रासायनिक फवारणी करून बाजारात येतं ते. त्यामुळे पण सुद्धा आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत. तिसरी गोष्ट आहे, की आपण वेळेवर झोप घेत नाही आहे. तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या टाळायच्या कशा? आपल्याला जे काही त्रास होत आहेत, हे टाळायचे कसे? त्याच्यावर काही उपाय आहेत का? याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये मुख्य जे उपाय आहेत, त्यातला एक खाण्यापिण्याच्या रिलेटेड पहिल्यांदा 2-3 सांगतो. त्यातला एक पहिला आहे तो म्हणजे मीठ. जे आपण मीठ खातो, ते मीठ हे समुद्राचं मीठ असतं. काही रिफाइंड ते किंवा ते काय फ्री फ्लो नमक, शुद्ध नमक वगैरे असे काही-काही जे बाजारात येतात, ते सगळी समुद्राच्या पाण्यापासून बनवलेली मिठं आहेत. समुद्राचं मीठ हे आपल्याला भयंकर त्रास देतं शरीराला. तर त्याच्याऐवजी पूर्वी काय खात होते आपले आजोबा, आजी किंवा त्याच्या मागची पिढी काय खात होती, हे जर आठवलं, तर लक्षात येईल की त्यावेळेला खनिज मीठ असायचं. आजकाल त्यांना काही जण सेंधव मीठ म्हणतात, पादेलोण किंवा सेंधव असं काहीतरी म्हणतात. बरेच त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. काळं मीठ म्हणतात. हे सगळे खनिज मिठं जी आहेत 2-3 प्रकारची, ती खाणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आपलं समुद्राचं मीठ बंद करणे आणि ह्याचं जे मीठ आहे, खनिज मीठ आहे, जे खाणीमध्ये सापडतं. ते कुठे तयार करावं लागत नाही. ते निसर्गाने तयार करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. ते खाणीत जे सापडतं, ते मीठ खाणं सर्वात जास्त गरजेचं आहे. त्या मिठामुळं बरेचसे तुमचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. ज्यांना काही त्रास आहेत. त्याबरोबर आपलं जे आहे तेल आहे. तेल हे रिफाइंड तेल बरेचसे जण आणतात. रिफाइंड तेल, डबल रिफाइंड तेल, वेगवेगळे असे काहीतरी नावं देऊन काहीतरी सांगतात. कोलेस्ट्रॉल फ्री असं काही-काही ॲडव्हर्टाइज करून आपण बघतो आणि ते तेल घेऊन येतो. तर ते कुठलंही रिफाइंड किंवा असलं तेल जे आहे, हे चांगलं नसतं. त्यातून आपल्याला कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स यांचे प्रॉब्लेम्स वाढतात आणि ते पचत नाही व्यवस्थित. तर त्याच्यावर दुसरा उपाय काय आहे, तर लाकडी घाण्याचं तेल. पूर्वी लाकडी घाण्यावरच तेल काढायचे. घाण्याचे तेल वेगळं असतं आणि लाकडी घाण्याचं तेल वेगळं असतं. पण लाकडी घाणा हा पूर्णपणे लाकडी असतो. पूर्वी त्याला बैल जोडायचे, बैल जुंपायचे आणि त्याला गोल-गोल फिरवायचे. त्याच्याऐवजी आता मोटरवर आलेले आहेत. सगळ्यांना बैल किंवा हे जागा नसते तेवढी, काही तेवढे बैल अवेलेबल नाही आहेत. असे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे आपणच तयार केलेले आहेत. तर ते प्रॉब्लेम असल्यामुळे आता त्यांना काही मोटर लावून पण लाकडी घाणा असणं गरजेचं आहे. त्याचं कारण हे आहे, की आपण ज्यावेळेला कुठल्याही बियांचं तेल काढतो, शेंगदाणा असू दे, जवस असू दे किंवा मोहरी असेल, करडई असेल, काही कुठल्याही बियांचं त्यावेळेला तेल काढतो, ते प्रेस करून काढतो, दाबून काढतो. तर ते दाबताना जे काही एनर्जी तयार होती, ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा ही त्या लाकडामध्ये शोषली जाते. त्यामुळे आपलं जे तेल येतं, बाहेर येताना जे तेल येतं ते गरम जास्त होत नाही. कोमट असतं बाहेर येताना. तेच इतर कुठल्याही पद्धतीनं तुम्ही तेल काढता त्यावेळेला ते भयंकर गरम होतं. आता ते गरम झाल्याने काय फरक पडतो, तर एकदा ते गरम झालं आणि त्यानंतर गार झालं, तर ते आपण त्यानंतर आपण आपल्या घरी येतं आणि त्यानंतर आपण पुन्हा गरम करतो. तर ते दुसऱ्यांदा गरम केल्यानंतर हे कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचे प्रॉब्लेम्स चालू होतात. त्यामुळं रिफाइंड तेल, डबल रिफाइंड तेल हे काय आहे तर त्यांनी 600, 500, 600, 800 डिग्रीपर्यंत ते तेल नेलेलं असतं, तेल काढल्यानंतर आणि ते एकदम गार केलेलं असतं काही मिनिटांमध्ये. तर त्याला ते रिफाइंड तेल म्हणतात. तसं ते 2 वेळेला केलं असेल तर डबल रिफाइंड तेल. तर अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या परत नंतर गरम करून तेल खायचं नसतं. ते खाल्ल्यानंतरच आपल्याला त्रास होतात. कुठलंही लाकडी घाण्यावरचं कुठलंही तेल खावा, ते सगळे आपल्या शरीराला पोषक आहेत, चांगली आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला तेल घरातलं बदलावं लागेल. तिसरी गोष्ट आहे म्हणजे आपल्या घरामध्ये अॅल्युमिनियम नावाचा प्रकार स्वयंपाकघरात कुठेही दिसला नाही पाहिजे. अॅल्युमिनियममध्ये कुठलाही पदार्थ ठेवला जास्त वेळ किंवा गरम केला, की लगेच त्याच्यामध्ये विषारी तत्व तयार व्हायला चालू होतं.
तर हे एक तिसरी गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. पाणी पिताना आपण बरेचदा उभा राहून पितो, ते बसून प्यायलं. कधीही पाणी पिताना बसून प्यायचं. तर ते प्यायल्यानंतर बसून प्यायल्यामुळं आपल्याला वाताचे वगैरे त्रास कमी होतात. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं दूध. आता दूध काय आहे तर दुधामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे A1 प्रकार आणि दुसरा आहे A2 प्रकार. ते आपल्या भारतीय जेवढे प्राणी आहेत, ज्याचं आपण दूध पितो, उदाहरणार्थ शेळी आहे किंवा म्हैस आहे. राजस्थानमध्ये किंवा त्या साईडला उंटाचं पण दूध पितात. अशा ज्या आहेत गोष्टी आपले ज्या भारतामध्ये जे प्राणी आहेत, भारतीय प्राणी, त्यांचं हे सगळं A2 प्रकारचं दूध असतं. तसंच देशी गाईचं दूध हे सुद्धा A2 प्रकारचं आहे. फक्त ज्या विदेशी गायी आहेत किंवा संकरित गायी आहेत, त्या गायींचं दूध जे आहे ते A1 प्रकारचं असतं. आता A1 आणि A2 मधला जर फरक असेल, तर फरक जर डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल, तर इंटरनेटवर फक्त BCM7 असं टाईप करा आणि सर्च करा. तुम्हाला ह्या दोन्हीतला फरक व्यवस्थित दाखवला तिथे मिळेल वाचायला. आत्ता आपल्याला जास्त त्यावर चर्चा करता येणार नाहीये. तर BCM7 हे फक्त सर्च करा, त्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. तर त्यामुळे आपण A2 मिल्क खाल्लं पाहिजे, दूध खाल्लं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात चांगलं कुठलं आहे तर देशी गाईचं दूध आहे. देशी गाईच्या दुधामध्ये बरेचसे जे काही अशी तत्व असतात की जे आपल्याला कधी फॅट्स वाढत नाहीत किंवा कोलेस्ट्रॉल वाढत नाही, बाकीचे कुठलाही त्रास होत नाही. समजा आपल्या गरजेपेक्षा शरीरामध्ये जास्त गेलं तर त्याचा त्रास कधी होत नाही, ते बाहेर पडून जातं कुठल्या ना कुठल्या मार्गे. मूत्रमार्गे असेल किंवा शौचाच्या मार्गाने असेल, घामाच्या मार्गाने असेल, काही जे काही बाहेर टाकण्यासाठी आपल्याला जे काही मार्ग आहेत त्यापासून ते एक्स्ट्रा झालेलं सगळं बाहेर जातं. त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. तर हे मुख्य फरक आहेत. एवढ्या 2-4 गोष्टी जरी आपण रोजच्या वापरामध्ये जर बदलल्या, आहारामध्ये बदलल्या, तरी आपले जवळ 60-70% हे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. आता हे पंचगव्य समृद्धी तंत्र आपण नाव का ठेवलंय? पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणारी 5 तत्व. तर त्याची कंपॅरिझन आपण पंचतत्वाशी केलेलं आहे. पूर्ण आपला जो काही संसार आहे किंवा आपला निसर्ग आहे, तो पूर्णपणे आपल्या 5 तत्वांपासून बनलेला आहे. 5 तत्व कुठले आहेत? तर जल तत्व आहे, आकाश तत्व, अग्नी तत्व, पृथ्वी तत्व आणि वायू तत्व. या 5ही गोष्टीपासून आपला पूर्ण निसर्ग बनलेला आहे. आपण पण 5ही या तत्वापासून बनलेलो आहोत. सृष्टी सगळी पूर्णपणे या 5 तत्वांवर आधारभूत आहे. तर त्या रिलेटेड गाईमध्ये 5 तत्व सापडतात. ते आहे म्हणजे दूध आहे. तर दुधाशी तुलना केलेली आहे हा जलतत्वाशी केलेली आहे. ताक किंवा दही हे जे आहे देशी गाईचं, त्याला आकाश तत्व म्हणतात. किंवा ज्याचं तूप आहे ते अग्नितत्व, गोमूत्र आहे ते पृथ्वी तत्व आणि गोमय किंवा शेण म्हणतो आपण, त्याला आपण वायू तत्व म्हणतो. वायू तत्वाशी त्यांनी तुलना केलेली आहे. एवढी 5ही तत्व ही गायीमध्ये सापडतात, गायीमधनं आपल्याला मिळू शकतात. यासाठी पंचगव्य हे नाव दिलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आपण जर त्याच तत्वाने बनलेलो आहोत, सगळी सृष्टी त्यावर बनलेली आहे, तर ती तत्व आपल्याला गरजेची आहेत व्यवस्थित आपल्याला सुदृढ राहण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला काय काय आपल्याला जे काही त्रास होत असतात त्यासाठी हे आपण 5ही गव्य जे आहेत त्यामध्ये आपण काही कॉम्बिनेशनमध्ये किंवा काही प्रमाणामध्ये, काही वेळेनुसार काही तत्व आपण घेतले तर आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर ह्याचा प्रसार करण्यासाठी आपण एक चळवळ चालू करत आहोत. जर मी एका असाध्य रोगातून बरा होऊ शकलो, तर आपणही होऊ शकता. या चळवळीत सहभागी झाला आणि आपल्याला जर जास्त त्याच्यावर चर्चा करता आली, तर आपण नक्कीच होऊ शकतो
त्यातून बरे. त्यातल्या फक्त लोकांनी एवढं सांगायचं की तुमच्या घरामध्ये किंवा जवळपास जे काही लोकांना त्रास आहेत, त्यांना किती जणांना असं वाटतं की या चळवळीत सहभागी व्हावं आणि आपण त्यातून सुटका करून घ्यावी. त्याने फक्त मी टाईप करा. तर मित्रांनो, आता पंचगव्यामध्ये जी काही मुख्य उत्पादनं आहेत, त्यामध्ये एक नस्य येतं. नस्य किंवा नासिका म्हणतात. तर नासिका हे तुपापासून आपण तयार करतो. त्याचे इतके प्रचंड चांगले इफेक्ट जाणवले. मी आता गेले 3 वर्ष वगैरे ते लोकांवर उपचार करतोय, लोकांना सांगतोय, लोकांना बनवून सुद्धा देतोय. तर त्या लोकांवर बराचसा फरक पडला. पॅरालिसिसचा जर एखादा पेशंट असेल, तर त्याचं साधारण अटॅक आल्या इमिजिएट जर ते आपण नस्य नाकात टाकलं आणि ते 2-4 वेळेला टाकलं एक 10-15 मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या अंतराने, तर 1 तासाभरात तो माणूस व्यवस्थित नॉर्मल होऊ शकतो. इतकं त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि जर आपण थोडा उशीर केला, 1-2 दिवसांनी वगैरे चालू केलं, महिन्यांनी चालू केलं, तर तेवढा वेळ लागतो रिकव्हर होण्यासाठी. पण रिकव्हर होतात. आणि मुख्य म्हणजे त्यात नसल्यामुळं काय होतं, की ते पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे जी आपली इंद्रिय जी डॅमेज होणार असतात, ते डॅमेज आपलं वाचू शकतं. तसंच ते दमा असेल किंवा श्वसनाचे जे विकार आहेत, आपल्या कंठापासून केसांपर्यंतचे जे विकार आहेत, त्या सगळ्यांमध्ये ह्याचा वापर करता येतो आणि बराचसा त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो. जसं आहे म्हणजे गोमूत्रापासून आपण अर्क बनवतो. मी त्याला हे देतो, पी-पी-टी शेअर करतो. हे आपण साधारण असे मुख्य उत्पादनं वापरू शकतो. गोमूत्र अर्क आणि त्याच्या घनवटी गोमूत्रापासूनच गोळ्या तयार केल्या जातात. ते आपण अशा बऱ्याच प्रकारच्या रोगांमध्ये किंवा त्रासांमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. त्यात आहे मधुमेह म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर, संधिवात आहे, त्वचा विकार वेगवेगळे आहेत. सोरायसिस सारखे किंवा पांढरे डाग किंवा वांग, काळे डाग असतात. मुतखडा किंवा पित्ताचे खडे येतात. श्वसनाचे काही विकार आहेत. हृदयविकार आहेत. रक्तशुद्धी, रक्तामध्ये काही त्रास होत असेल तर शुद्धी करायची असेल, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण अर्काचा वापर करू शकतो गोमूत्राच्या. त्यानंतर नंदी अर्क एक असतो. नंदी अर्क म्हणजे बैलाचा किंवा बैलाच्या मूत्रापासून तयार केलेलं असतं. आता बैल आणि नंदीमध्ये फरक आहे. बैल म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही काम करतात ते बडवलेले असतात, की ते दुसऱ्या कुठल्या गाईला गाभू शकत नाहीत. तर गाभू शकणारा जो बैल आहे त्याला नंदी म्हणतात. तर त्या नंदीच्या मूत्रापासून जे तयार करतात अर्क, ते आपल्या लैंगिक समस्या किंवा गर्भधारणेतल्या सर्व समस्या आपण त्याच्यातनं सॉल्व्ह करू शकतो. तसंच केस तेल आहे, केसांसाठी आहे. वेदनाशामक तेल वेगवेगळ्या पेन किलर सारखं वापरता येतं. मंजिष्ठा मलम, गोमय मलम हे अशा त्वचेवरील जे काही त्रास आहेत, पांढरे डाग, काळे डाग जे काही असेल त्यासाठी वापरतात. नस्यबद्दल मी सांगितलं. झेंडू स्प्रे आणि नीम स्प्रे हे जे आहे ते झेंडू स्प्रे हा आपल्या छोट्या-मोठ्या कितीही मोठ्या जखमा असतील तर त्या लवकर बऱ्या करण्यासाठी वापरतात. नीम स्प्रे हे त्या जखमा धुण्यासाठी वापरतात, रोग प्रतिबंधक म्हणून. बाकी काही उत्पादनं आहेत जे आपण रोजच्या रोज वापरू शकतो. दंतमंजन सारखे किंवा धूपकांडी आहे. धूपकांडीबद्दल मी थोडंसं डिटेल बोलेन नंतर. आता हे काही पेशंट्सचे फोटो आहेत. पहिला फोटो जो आहे तो बेडसोर म्हणतात. झोपून काही पेशंटला ज्यांना बेडवर झोपावं लागतं बराच काळ, त्या लोकांना ज्या जखमा होतात त्याला बेडसोर म्हणतात. तर त्या जखमासुद्धा आपण बऱ्या करू शकतो. दुसरा फोटो आहे तो
पायांना सर्दी असणे म्हणतात किंवा पायांना कायम घाम येत असतो, त्याच्यामुळे चिखल्यास कायम सारख्या होत असतात, पाण्यात भिजल्यासारखं किंवा पावसाळ्यात काही लोकांना होतात, तसं त्यांना वर्षभर होत असतं. तर त्या गोष्टी पण आपण बऱ्या करू शकतो. तिसरा आहे तो डायबिटीसचा एक पेशंट आहे. एक बारीकसा खिळा लागला होता. त्याचं एक निमित्त होऊन ती जखम एवढी प्रचंड मोठी झाली. तर ती सुद्धा झेंडू स्प्रेने आपण बरी करू शकलो. असे काही डाग असतात चेहऱ्यावर असतील, हातावर, इकडे-तिकडे. हे डाग सुद्धा आपण मलम लावून किंवा काही अर्क देऊन सुद्धा बरे करू शकतो. काही इन्फेक्शन झालं असेल स्किनवर, ते आपण लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना आपण औषध एकच असतं, फक्त त्याचं मात्रा वेगळी-वेगळी असते. असे आपण उपचार करू शकतो. आता हे नंदी अर्काचं एक हे आहे, की त्यांना 20 वर्ष प्रयत्न करत होते जोडपी एक. त्यांना 20 वर्ष बऱ्याच वेगळ्या ट्रीटमेंट घेऊन त्यांना काही अपत्यप्राप्ती होत नव्हती. तर ती आपल्या नंदी अर्कामुळे त्यांना एक जुळे मुली झालेल्या आहेत. असे बरेच प्रॉब्लेम्स वेगवेगळे आपण सॉल्व्ह करू शकतो पंचगव्याच्या पद्धतीने. नंतर काही आपण उत्पादनं अशी बनवू शकतो, की जे डेली यूजमध्ये वापरता येतील. नेहमी आपण वापरत असतो वेगळी-वेगळी विथ केमिकल वापरत असतो. त्याच्याऐवजी आपण शेणापासून काही पदार्थ, काही गोष्टी बनवल्या आणि त्या जर वापरल्या, तर ते नक्कीच आपल्याला नॅचरल असेल, हेल्दी असेल. तर हे तसे त्याचे साचे आहेत, जे आम्ही वापरतो. हे गणपतीसाठी साचे बनवले होते मागच्या वर्षी. त्या साच्यातून काढलेले हे काही गणपती आहेत. त्यांना रंगसुद्धा आपण नॅचरल वापरलेलं आहे. कुठेही केमिकल वापरलेलं नाही. आता या गणपतींचं मुख्य उद्देश काय होता? तर प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा दुसरे कसलेही गणपती जे आहेत, ते आपल्याला विसर्जन केल्यानंतर कुठेतरी पाणी घाण होतं. त्यामुळं आजकाल शहरांमध्ये नदीमध्ये तुम्हाला विसर्जन करायला बंदी टाकलेली आहे. त्यांनी छोटे-छोटे हौद तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ते विसर्जन करायला लागतात. त्याच्याऐवजी आपण ही मूर्ती जी आहे, ही आपण आपल्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये पाणी टाकून त्यात जर विसर्जित केली, तर ती 1 दिवसात किंवा दीड दिवसामध्ये त्याचं पूर्णपणे स्लरी तयार होते. पातळ पाणी तयार होतं आणि ते पाणी आपण आपल्या सगळ्या कुंड्यांना जर दिलं, तर त्याचं खत ऑटोमॅटिक तयार होणार आहे. ते नक्कीच आपल्या सगळ्या कुंड्यांना किंवा सगळ्या झाडांना त्याचा फायदा होत असतो. या कन्सेप्टनी हे गणपती आजकाल बरेच जण बनवतात शेणापासून. काही लोकांनी हे आहेत धूपकांडी, काही छोट्या-छोट्या गवऱ्या बनवलेल्या आहेत. त्या अग्निहोत्र वगैरे करण्यासाठी वापरतात. रोज घरात जे लोकं गौरी जाळतात त्यांच्यासाठी छोट्या बनवल्या आहे. एक धूप स्टँड बनवलेला आहे. दिवाळीसाठी अशा पणत्या बनवल्या होत्या. एक नर्सरीसाठी कुंड्या आम्ही बनवतो. हे पंचगव्य जे लिहिलं आहे ते साबण आहे. ज्यांच्या स्किन डिसीज आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय चांगलं आहे. हे साबण कुठलाही केमिकल वापरत नाहीत. त्यामध्ये सगळं नॅचरल असतं. त्याच्यामध्ये जर काही फ्लेवर पाहिजे असेल तर ते नॅचरल टाकलेले असतात. झाडांची पाला किंवा झाडांची फुलं सुगंधी ह्याचं वाळवून आपण त्याचं पावडर त्यात टाकत असतो. त्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट्स काही येत नाही. बाकी ह्याचा एक लोकांना काही-काही लोकांना आवडत नाही त्याचं कारण त्याच्यातनं फेस येत नाही. आता फेस येण्यासाठी हे केमिकल असल्याशिवाय फेस येत नाही कुठेही. आपली जर नदी स्वच्छ असेल, त्यात काही केमिकल नसेल, तर नदीला कधीही कुठं फेस दिसणार नाही. पुण्यामध्ये काही ठिकाणी दिसतात फेस, पुलांच्या इथं वगैरे. ते फेस कुठनं येतात? तर त्यामध्ये केमिकल मिसळले जातात. वेगवेगळ्या कारखान्यांमधनं जे काही केमिकल जातं, ते सगळं मिसळलं जातं. त्याच्यामुळं हे सगळे फेस वगैरे आपल्याला दिसतात. तर ते आपण रोज तेच करतो, की साबण बाजारातनं जे आणतो, त्यामध्ये केमिकल वापरले असतात फेस चांगला येण्यासाठी. ॲडव्हर्टाइज पण तसेच दाखवतो, की भरपूर फेसामध्ये कोणीतरी झोपलंय. अशा गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. त्यानं भरपूर त्रास होतो आपल्या स्किनला. त्यासाठी हे असे काही पंचगव्यामध्ये उत्पादनं आहेत. आता ह्या बाबतीत
हे सगळं जे काय आहे हे जर शिकण्यासारखं वाटतंय का तुम्हाला? जर वाटत असेल तर येस म्हणून टाईप करा. यात बरंच काही शिकण्यासारखं असं आहे असं वाटतंय, काहीतरी नवीन वाटतंय. तर त्यांनी येस टाईप करा. आणि आवाज येत नाही. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? ओके. हां, एखाद्या कोणाला जर येत नसेल तर त्यांनी आपलं इंटरनेट कनेक्शन चेक करावं. येस, थँक यू. थांबा, थांबा. आपापलं इंटरनेट कनेक्शन चेक करा. काहींना जर व्हिडिओ दिसत नसेल किंवा आवाज काहीकाहींना फाटलेला येत असेल, असं वेगळा जर येत असेल, तर थोडंसं इंटरनेटच्या रेंजमध्ये जा. मोबाईलच्या रेंजमध्ये जा. आणि त्यानंतर इंटरनेटचं स्पीड जर व्यवस्थित असेल, तर तुम्हाला व्यवस्थित ऐकू पण येईल आणि दिसेल पण. सगळ्यांना प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला मला सांगत जा. म्हणजे मी माझ्या इथला काही प्रॉब्लेम असेल तसा तर तो रिपेअर करू शकेन. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी किंवा ह्या सगळ्या जे काही फायदे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी चळवळ हातात घेतली पाहिजे. त्या चळवळीमध्ये आपल्याला माणसं कशी लागणार, की 10,000 लोकांमागं जरी एक माणूस असं हे सगळं माहिती असलेला, की काय-काय उपचार करू शकतो, कुठल्या रोगांचे डिटेक्शन म्हणजे चिकित्सा कशी करायची, त्याचं उपचार कसे करायचे, काय-काय आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या उत्पादनं, त्यांचा वापर कसा करायचा, हे जर डिटेल्समध्ये आपल्याला एखाद्या माणसाला माहिती असेल, तर तो मॅक्सिमम 10,000 घरांमध्ये जेवढे काही पेशंट असतील, जवळपासच्या आपल्या जर बघितलं शहरामध्ये 10,000 घरं म्हणजे 500 मीटरमध्ये तेवढी कमीत कमी असतात. तर तेवढ्याच एरियामध्ये आपण जर ती सेवा देऊ शकलो, लोकांना सांगू शकलो, तर त्यासाठी काही संस्था आहेत, की ते 10,000 घरांमागे एक कार्यकर्ता तयार करायचा प्रयत्न करतायत. आता एवढे जर कार्यकर्ते असतील, पुण्यामध्ये साधारण 60-1 लाख किंवा ऑफिशियली आजची संख्या कॉर्पोरेशननी जर डिक्लेअर केली बघितलं तर 66 लाख लोकं आहेत. त्यापेक्षा जास्तच असतील, पण ऑफिशियली जे आहेत ते 66 लाख आहेत. त्या 10,000 घरांमागे एक जर म्हटलं तर आपल्याला 750 लोकं किंवा 700 लोकं आपल्याला असे कार्यकर्ते तयार करावे लागतील, की ज्यांना त्यातलं काहीतरी चांगलं माहिती आहे. ते काहीतरी चिकित्सा करू शकतात. काही त्यांना सजेशन्स देऊ शकतात आणि त्यांचं प्रबोधन करू शकतात, की बाकीच्या गोष्टींबरोबर तुम्ही हे पण महत्त्वाचं आहे. आयुर्वेदिक पंचगव्य हे पूर्ण आयुर्वेदावर बेस आहे. आयुर्वेदाचाच एक पार्ट आहे. आणि त्यामुळेच हे पंचगव्य चिकित्सा जी आहे ती आयुर्वेदापासून म्हणजे 5,000-6,000 वर्षापासून ही आपल्या इथं वापरली जाते. मागच्या एक 100-150 वर्षात त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या इंग्रज आल्यापासून ते सगळं बंद करायला सुरुवात केली आणि आज फार कमी प्रमाणात ते वापरलं जातं. आता पुन्हा आपल्याला तिकडे वळायचं आहे, पुन्हा ते वाढवायचं आहे. ही जी काही चळवळ आपण तयार करत आहोत, यासाठी आपल्याला इतक्या प्रमाणात लोकं लागणार आहेत, की पुण्यामध्ये 600-700 लोकं लागतील, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती हजार लोकं लागतील. देशांमध्ये काही लाख लोकं लागतील. तर अशा चळवळीमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल, तर आपण येस टाइप करा. ह्या गुड. बऱ्याच लोकांनी केलंय येस. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी आपण 2 वेगवेगळ्या कार्यशाळा योजल्या आहेत. जी उद्यापासून म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस एक कार्यशाळा असेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार ही दुसरी कार्यशाळा असेल. तर 2 करण्याचं कारण काय आहे, की एक आहे म्हणजे आपण चिकित्सा करणे, त्याचे उत्पादनं त्या लोकांना वापरायची कशी, कुठलं उत्पादन आपण वापरलं गेलं पाहिजे, कुठलं औषध वापरलं गेलं पाहिजे, यासाठी आपण त्यातले डिटेल्स जाणून घेण्यासाठी पहिली कार्यशाळा आहे. आणि ते माणसांसाठी मदत करण्यासाठी. आता या लोकांना ही उत्पादनं मिळणार कशी? प्रत्येक गोष्ट काही आपण घरी तयार करू शकत नाही. यातले काही उत्पादनं आहेत 2-4 महत्त्वाची उत्पादनं. जसं नस्य आहे किंवा झेंडू स्प्रे आहे. ह्या अशा काही गोष्टी आपण घरी बनवू शकतो. फार थोड्या प्रमाणात आपल्याला रॉ मटेरियल लागणार आहे. बाहेरून आणावं लागणार आहे. जे आपल्या जवळपासच्या गोशाळेतून किंवा ज्यांच्याकडे गाय आहे
अशा लोकांकडून आपल्याला ते मिळवता येतात. शेण गोमूत्र हे जिथं गाय असेल, आपल्या जवळपास कुठेतरी शहर जरी असलं, शहरामध्ये सुद्धा काही प्रमाणात गायी आहेत. देशी गाई, गाय म्हणल्यानंतर देशी गाई, बाकी दुसरी कुठली नाही. तर ह्या बाबतीत सगळं पहिल्या कार्यशाळेमध्ये माहिती दिली जाईल, चर्चा केली जाईल. आणि दुसरी कार्यशाळा की या लोकांना मदत करण्यासाठी ज्यांच्याकडे गायी आहेत आत्ता, किंवा जे काही लोक घेऊ शकतायत किंवा पुढे घ्यायचा प्लॅन आहे, अशा लोकांसाठी आपण दुसरी कार्यशाळा केली. त्यामध्ये गोशाळेचं संगोपन किंवा गोशाळेचं व्यवस्थापन कसं करायचं, पंचगव्यासाठी कसे रॉ मटेरियल जे आहेत पंचगव्यासाठी, म्हणजे जी पाची गव्य आहेत ती कशी आपण व्यवस्थित गोळा करायची, ह्या बाबतीत एक मार्गदर्शन आहे. त्या कशी बनवायची प्रत्येक प्रोडक्ट, आणि ती दुसऱ्या भागामध्ये आपण कशी बनवायची, कशी प्रिझर्व्ह करायची, या बाबतीत चर्चा करू. आणि तिसऱ्या भागामध्ये पीपीटी दाखवतो मी. ही पहिली कार्यशाळा आहे. 14, 15, 16 मार्चला आपण चालू करत आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा चिकित्सा आणि उपाय असतील. दुसऱ्या भागामध्ये प्रथमोपचार पंचगव्य, म्हणजे जी आपल्याला कॉमन वापरायची आहेत, तर त्या बाबतीत जास्त सविस्तर चर्चा होईल. तिसऱ्या भागामध्ये घरी काय करू शकतो का त्यातली, त्या बाबतीत चर्चा आहे. दुसरी कार्यशाळा जी आहे ती गोठा चालक किंवा ज्यांच्याकडे गायी आहेत, घेणार आहेत, या लोकांसाठी. पहिल्या भागामध्ये त्या गायीच्या रिलेटेड सगळं, गोठ्याच्या रिलेटेड आपण व्यवस्थापन सांगणार आहोत. त्याची गव्य कशी कलेक्ट करायची आहेत, कुठल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला कलेक्ट करता येतात. दुसऱ्या भागामध्ये ती जी पंचगव्याची उत्पादनं आहेत, 25-30 उत्पादनं असतील त्यामध्ये कमीत कमी, तर ती कशी बनवायची, या बाबतीत मार्गदर्शन होईल किंवा चर्चा होईल. आणि तिसऱ्या भागामध्ये ते पहिल्या भागातले जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं, किंवा दुसरीकडे कसं आपण त्यांना लोकांना देऊ शकतो, ह्या बाबतीत तिसऱ्या भागामध्ये चर्चा होईल. अशा 2 कार्यशाळा आम्ही योजल्या आहेत. तर अशा कुठल्या कार्यशाळेत किती जणांना सहभागी व्हावं असं वाटतंय? त्यांनी मी टाईप करा. ओके. आता या दोन्ही कार्यशाळेसाठी आपण गोसेवा निधी म्हणून थोडेफार पैसे घेत असतो. तो आहे 499 रुपये एका कार्यशाळेसाठी. आता हे 499 दिल्यानंतर आपल्याला एक कोर्स मिळतो. ही पंचगव्य समृद्धी म्हणून आपण एक साईट तयार केलेली आहे, पंचगव्य समृद्धी.in. इथे आपल्याला एक लॉग इन आय डी, प्रत्येक जो सहभागी होणार आहे त्याला एक लॉग इन आय डी मिळतो आणि त्याचा पासवर्ड मिळतो. इथे मी ऑलरेडी एकच टाकलेला आहे. त्यामध्ये मग आपल्या त्या कोर्सचे सगळे कंटेंट्स असतात, हे सगळे तुम्हाला वाचता येतात, बघता येतात. सगळ्या गायींबद्दल माहिती आहे असे. दुसऱ्या भागाचे आहे, सगळ्या शरीरातल्या प्रत्येक एकेका अवयवाची माहिती आहे, काय काय ते अवयव काय करतं, कशासाठी आपण वापरतो, तो अवयवाचा उपयोग काय असतो, त्यात जर बिघाड झाला तर आपल्याला काय त्रास होऊ शकतात, बिघाड कसा ओळखायचा, त्यात त्याच्यावर उपचार काय असतील, हे सगळं आपण दुसऱ्या भागामध्ये करतो. आणि तिसऱ्या भागामध्ये पंचगव्याची जी काही उत्पादनं आहेत ती त्या बाबतीत चर्चा करतो. त्याच्यामध्ये नाडी विज्ञान आणि नाभी विज्ञानाबाबतीत आपण चर्चा करत असतो. नाडी विज्ञान हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आयुर्वेदाच्या रिलेटेड. नाडी विज्ञान ते आपण थोडंफार शिकणार आहोत त्यात. आणि नाभी विज्ञान, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या अशा सर्व गोष्टी आपण त्यातून शिकणार आहोत. या दोन्हीसाठी आहे 499 रुपये आपण एकदाच घेतो. दर आठवड्याला या सभासदांच्या आपण मीटिंग घेणार आहोत आणि एकमेकाचे अनुभव, एकमेकाचे प्रॉब्लेम्स असतील काही, तर ते आपण त्या मीटिंगमध्ये शेअर करणार आहोत एकमेकाशी.
आणि हे लाईफ टाईम आपण त्यासाठी आपण काही चार्जेस घेणार नाही आहे. ते दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला ज्याप्रमाणे आपल्याला गरज पडेल त्याप्रमाणे आपण त्या मीटिंग घेत राहू आणि त्यासाठी काही कुठे चार्जेस नाही, हे वन टाईम चार्जेस आहेत. तर हे एवढे चार्जेस देऊन कुणाकुणाला यामध्ये सहभागी व्हावंसं वाटतं. वेळ आहे संध्याकाळी 6 ते 8. कार्यशाळा वेळ सांगावी. वेळ आहे संध्याकाळी 6 ते 8 रोज. सोमवार, मंगळवार, बुधवार जी काही कार्यशाळा असेल त्यांची 6 ते 8 असेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असेल त्याची वेळ ही संध्याकाळी 6 ते 8 असेल. तर ज्यांना हे काही चार्जेस देऊन यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी मी म्हणून टाईप करा. आहे बरं, ठीक आहे. आता ज्यांना सहभागी व्हायचं आहे तर इथे माझा नंबर दिलेला आहे 9881104150. ओके, ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे, ज्यांनी घेतलेलं आहे ऍडमिशन, त्यांना पुन्हा काही द्यायची काही गरज नाही आहे. त्यांना सगळे डिटेल्स कळालेले असतील. त्यांना मीटिंगची लिंक पण मिळेल, एका ग्रुपमध्ये वेगळ्या ऍड केलं जाईल आणि त्यांना त्या ग्रुपमध्ये उद्याच्या पासूनच्या ज्या मीटिंग आहेत त्याची लिंक आणि वेळ ही कळवली जाईल. ओके, धन्यवाद. आता ते जो नंबर दिलेला आहे 9881104150 त्याच्यावर जीपे, फोनपे किंवा पेटीएम किंवा बँक ट्रान्सफर सुद्धा करू शकता. खाली बँकेचं नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड हे सगळं दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घ्या. जर तुम्हाला झूम पाहिजे असेल थोडं झूम करतो मी, पूर्ण दिसत नाही. ठीक आहे, जर स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घ्या प्रत्येकाने. हां, वेन टू कॉल. ते आत्ता जर काही प्रश्न असतील तुम्हाला विचारता येत नसतील, काही पर्सनल प्रश्न असतील त्या बाबतीत, जर तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर आपली ही मीटिंग संपल्यानंतर पुढच्या एक अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्ही लगेच फोन करू शकता. अदरवाईज जर त्यावेळेला वेळ नसेल आपल्याला तर तुम्ही व्हॉट्सॲप करा, नंतर मग मी तुम्हाला फोन करेन किंवा तुम्हाला वेळ देईन, त्यावेळेला आपण डिटेल चर्चा करू शकतो. आता वेळ आहे ती आपल्याला प्रश्न विचारण्याची. ज्यांना काही प्रश्न असतील, जे विचारू शकत असतील, त्यांनी चॅट बॉक्समध्ये आपण टाईप करायचे प्रश्न. पुन्हा एकदा त्यांनी विचारलं की वेळ काय असेल, तर वेळ व्यवस्थित लक्षात ठेवा. सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी 6 ते 8 असेल एक पहिल्या कार्यशाळेची. दुसऱ्या कार्यशाळेची सुद्धा गुरुवार, शुक्रवार, शनिवारी संध्याकाळी 6 ते 8च असेल. 6 ते 8 हे वेळ लक्षात ठेवा. पटकन काही प्रश्न असतील तर विचारा. येस, आजकाल कोरोनामुळे बरेचसे लोकांना त्रास सॉल्व झाले. त्या बाबतीत आपण सुद्धा डिटेल चर्चा करणार आहोत. कोरोनाचे जे काही साईड इफेक्ट्स आलेले आहेत
त्या औषधाचे असतील किंवा त्या व्हायरसचे असतील किंवा आणि काही कारणं असतील, तर त्या सगळे साईड इफेक्ट्स आपल्याला जर ते नील करायचे असतील, रिव्हर्सल करायचं असेल, तर यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे उपयोग होणार आहे पंचगव्याचा. त्या दृष्टीने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत या कार्यशाळेमध्ये. अजून काही प्रश्न आहेत कुणाला? अजून 2 मिनिटं आहेत. नोट्स मिळतील का? अर्थातच सगळे नोट्स पण मिळतील. आपण काही जे असेल कार्यशाळेत तेव्हा आपण वही पुस्तक घेऊनच बसायचंय आणि लिहून घ्यायचे आहेत. जे काही लिहायचंय आपल्याला, जे काही पॉइंट्स लिहून घ्यायचे ते. आणि बाकी मग तुम्हाला त्या साईटवर आपल्या सगळे डिटेल्स, इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण एकत्र केलेली आहे या रिलेटेड. तर त्या साईटचं आपल्याला ते लाईफ टाईम आपल्याला ॲक्सेस मिळणारच आहे. जे सहभाग होतील त्यांना ते युजर नेम आणि पासवर्ड. युजर नेम हा तुमचा ईमेल आयडी असेल. त्यामुळं ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्या पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट, त्याबरोबर तुमचं नाव महत्त्वाचं पण आहे, तसंच ईमेल आयडी हा महत्त्वाचा आहे. त्या ईमेल आयडीवरनंच पुढचं सगळं आपलं कम्युनिकेशन होणार आहे. जे काही डॉक्युमेंटेशन आपल्याला एकमेकाला द्यायचं आहे ते सगळं ईमेल आयडीवरनं होणार आहे. ईमेल आयडी फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांनी फक्त स्क्रीनशॉट पाठवलेत. ते कुणाकडून आले त्यांची नावं पण काही नाही पाठवली. मला पुन्हा त्यांना लिहावं लागलं की नाव आणि ईमेल आयडी पाठवा. तर तेवढं कृपा करून नुसता स्क्रीनशॉट फक्त पाठवू नका. तुमचं नाव आणि ईमेल आयडी हा फार महत्त्वाचा आहे. हे दोन्ही पण त्याबरोबर पाठवा. अजून काही प्रश्न आहे का? ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, मला वाटतं आता थांबायची वेळ आलेली आहे. आपण इथपर्यंत आलात, एवढा वेळ मला ऐकलं त्याबद्दल फार फार धन्यवाद. जय गौ माता.